अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, राहत्या घरी रात्री चोरट्याकडनं 6 वेळेला वार। सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर। चोरीच्या उद्देशानं हल्ला झाल्याची पोलिसांची माहिती। हल्ला प्रकरणाकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं, सैफवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशकात असल्याची अफवा। मुक्तिधाम मंदिराजवळ पाहिल्याची नागरिकांमध्ये चर्चा। सोशल मीडियावर आंधळेचे फोटो व्हायरल। शिवसेनेच्या नेत्या भावना गवळी यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता। गवळींच्या ट्रस्टशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात निकटवर्तीय सईद खान यांची दोषमुक्तीची याचिका कोर्टानं फेटाळली। अदानींबाबत अहवाल सादर करणारी हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी आता बंद होणार। कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांची घोषणा। कंपनी बंद करण्यामागचं कारण अस्पष्ट। आणि केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाला मंजुरी। देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठराव झाला मंजूर।